श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2025 मध्ये महाशिवरात्री कधी आहे, त्याचबरोबर त्याचा मुहूर्त आणि महात्म्य काय आहे याची माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर 2025 मध्ये महाशिवरात्री व्रत नेमकं कधी करावं, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे तेच आपण जाणून घेणार आहोत. महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असं हे एक व्रत आहे. तसे पाहायला गेले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र म्हणून मानली जाते. परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून प्रसिद्ध असून त्या रात्री शंकरांची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, त्याचबरोबर मोक्ष जे आहे तो मिळत असतो, त्याचं फळ जे आहे ते मिळतं, अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे. चतुर्दशी 2 दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा काल निश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे हे आहे. तर 2025 मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी साजरी करावी, त्या व्रताचं महत्त्व काय आहे, तर नित्य शिवरात्र, पक्ष शिवरात्र, मास शिवरात्र, योग शिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे 5 प्रकार आहेत. पैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. दररोजची रात्र ही नित्य शिवरात्र, शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्ष शिवरात्र आणि प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मास शिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र अशी मानली जाते. मात्र महाशिवरात्रीचं व्रत कसं करावं याविषयी विविध ग्रंथातून आढळतं. मात्र वद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून राहावं. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प करावा, स्नान, शिवपूजन करावं. त्याचबरोबर भगवान शंकरांचं मंदिर तुमच्या जवळपास असेल तर तिथे जाऊन भगवान शिवांची पूजा करावी. त्याच्यातूनच तुमचं जे काही व्रत आहे ते पूर्ण करावं. उपवास करावा, पूजा व जागरण ही या व्रताची 3 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. रात्रीच्या 4 प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते. तिला याम पूजा असंही म्हटलं जातं. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेलाचं पान अर्पण केलं जातं. आपल्या सर्वांनाच माहीत आहे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या जातात, भगवान विष्णूंना तुळस अर्पण केली जाते. अगदी त्याचप्रमाणे भगवान शंकरांना बेलाचं पान जे आहे ते अतिशय प्रिय आहे आणि या दिवशी आवर्जून 108 अर्पण केली तर अतिशय उत्तम, नसेल तर अगदी 1 पान तरी भगवान शंकरांच्या पिंडीवर आवर्जून अर्पण करावा. महाशिवरात्रीला जलाभिषेक, रुद्राभिषेकाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जलाभिषेकाचा रात्री 8:54 ते रात्री 12:01 शुभ मुहूर्त मानला गेला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. पहिला सायंकाळी 6:18 ते रात्री 9:25 असणार आहे. दुसरा रात्री 9:26 रात्री 12:35 असणार आहे आणि तिसरा प्रहर मध्यरात्री 12:35 3:42 असणार आहे आणि चौथा आणि शेवटचा प्रहर हा 27 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 3:41 सुरू होईल आणि सकाळी 6:47 संपणार आहे. महाशिवरात्रीला सर्वात महत्त्वाचा मानला गेलेला
निश्चित काल जो आहे तो रात्री 12:27 ते 1:16 असणार आहे. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी अगदी मनोभावे भक्तिभावे शिवाची जर आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या देखील पूर्ण होतात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर काही कथांनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री अशी मान्यता असल्याचं देखील सांगितलं जातं. तर काही कथांनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. काही ठिकाणी या दिवसाला जलरात्री असं देखील म्हटलं जातं. महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते. शिवतत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो असंही म्हटलं जातं. तर महाशिवरात्रीबद्दल अजून काही बघा, या दिवशी काय उपाय करायचे आहे, त्याचबरोबर सेवा काय करायची आहे याचे व्हिडिओ येतीलच. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. माहिती आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.